हे समोर आभाळ आले बघा आणि वारा इकडंच आहे. काय करायचं का नको येईल काय पाऊस. पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही बाजूने विचार करावा लागतो. एकतर तुम्ही सारखं जर पॉझिटिव्ह विचार करत असला तरी सुद्धा तुम्ही फसल्या जाता. तुम्ही जर चांगलं आशीर्वाद जर दिलं तर बऱ्याच गोष्टी चांगल्या होत असते त्या. मित्रांनो, एखाद्याच्या कमजोरीवर का नाही लय मीठ रगडू नये. 3 शिरे 6 हात तया माझा दंडवत. तर आज जरा वातावरण बदललेलं आहे. आज ऊन पडेल असं वाटतंय मला, कारण की मगाशी ऊन पडलं होतं. गाय बसलेले आहेत आपल्या, काय उठलेलं आहे ते. चिंगी उठली, धार काढायची अजून चिंगीची. वासरू वाट बघतंय. थांब ती पण वाट बघते, त्याला पण प्यायचं आहे आईला. दोघं पेते ते ना. निवांत बसली खाली. तापते की पाणी तापते की. बरं, चला आंघोळ हे करून घेऊ, धारा काढून घेऊ, पुढची तयारी चालू आज. हां तर राम मंडळी, मी संदीप बघा स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, सकाळची वेळ आहे. आपण निघालो गायींना बांधायला, चरायला. आज वातावरण एकदम फ्रेश झालं आहे. जरा ऊन पडतं आहे आधनंमधनं, ती एक बरं वाटायला लागले. आणि वेळ जर मिळाला तर आज आपण मूग फवारणार आहे. मुगावरचा मावा जर गेला तरी एक नंबरच काम झालं. कारण की आता बघू, मी तिघांना विचारलं आहे चांगलं काय करावं लागेल माव्यासाठी. बाबा आपल्याला नैसर्गिकरित्या मावा कसा बाहेर काढता येईल, किंवा मेला जरी नाही तरी त्याने ते गळून जरी पडला आपला मावा ते पिकावरचा तरीसुद्धा लय चांगलं झालं. तर तिघांना आपल्याला सांगितलं की बाबा लिंबू तेल बघू मारून, हा रिझल्ट आहे त्याचा सुद्धा. 70-80% जरी रिझल्ट पडला तरी पीक आपलं निदान थोडंफार तरी उत्पन्नात जास्त वाढ होईल. चिंगी मागवळून बघायला लागली, वासरू वरडते. हे केलं दाव्यावर पाय दिला गायली. असं झालं का? चल घ्या इथनं मधनंच. चले गट्टू, हिरवगार रान झाले. दाव्यावर पाय पडेल तिथं. चला. गाय आपापल्या जागा पकडते ते. जिला जिथं चरायचं तिथं तिला बांधायचं. तर ही इथं खायला लागली, इथंच बांधायचं. आपापल्या जागा पकडते ते बरोबर. ती तिकडे गेली, तिला तिकडे जावं लागेल. आता शेतकऱ्याचं समाधान त्याच्या पिकामध्ये असतं. पिकं चांगली आली की समाधान वाटतं. शेंगा ही चांगल्या चालू आहे आता यायला, अजून फुलं लागते ती. अशा शेंगा चालू आहे. असा मूग आपण कधी बघितला नव्हता घ्यायच्या आधी. हा, गुडघ्याच्या वर मांडीला लागायला लागलाय मूग. इकडे दिसते ते. सकाळ जरनं लाईट नाही. नागापाला विचारू लाईट नेमकं कसं काय नाही. हॅलो, अरे मोटर चालते ते घर लाईट आली का? लाईट आता नाही लागा गेली मग, पण सकाळपासून एका ह्याच्यात लाईटच नव्हती लागा. बरं मग अजून आता लाईट गेली बघा. आता पण एका फ्यूज मध्ये लाईटच नव्हती रे. बरं, आता लाईट जाऊन येणार आहे का पाण्याची? बरं पाण्याची लाईट आता येईल. बघू मग काय होतंय. आली तर ठीकच आहे, नाही तर काय घोटाळा असला तर ते काढावं लागेल आपल्याला. तर आज असं ऊन पडलंय बघा, पण उकाडा आज इतका भयंकर आहे की असं वाटतंय की सगळ्या शरीरातलं पाणी हे उकाडा बाहेर काढतंय का काय असं वाटायला लागले. हे आपले तूर दिवसेंदिवस वाढायला लागले, त्याच्यासोबत ही तण पण वाढायला लागले. तर तण काढत चाललो आहे आपण आता हळूहळू. आणि आधीमध्ये अशी भेंडी आहे आपली, देशी भेंडी मस्त आली.
हिला बघितलं की डायरेक्ट भाकरी बरोबर भेंडीच मला आठवण येते. इतकी चव ह्याची चांगली लागते. आता भर दुपार झाली आणि आज ऊन पडतंय ना सारखं, त्यामुळं आज गाई पाण्यावर न्याव्या लागतील आपल्याला. सगळ्याच गाई माझ्याकडे बघायला लागले, ते ताण लागली त्यांना. आज वातावरण बदललंय, स्वच्छ आहे, आज ऊन आहे चांगलं, बरं वाटतंय. खाली गवत पायाला गुदगुल्या करते. चपल्या जरी घातल्या असल्या तरी कडनी गवताचा स्पर्श एकदम बरं वाटतंय. चिंगीला सोडू आता, झाडाला बांधलंय तिला. चला 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 चिंगा चला. हां चल, दावा उडा नाही चिंगे, चल की. दुधाची गाय कशी पळायला लागली बघा, म्हातारी गाय बी पळायला लागली. त्या सगळ्यात तरण्या आहेत बरं का, हे म्हातारं कोणी नाही बघा. माझ्या आधी गेल्या घरी कशा पळते ते बघा, तिघीच्या तिघी. शेपटाचं दांड वर करून गाई सगळ्या पळाल्या. चिंगीला तेवढं धरलं मी. गट्टू बघतोय गाई पळते ते म्हणून गाईंना माघारी आणलं वळवून गट्टूने. ती एक लय मदत केली, नाहीतर हे सापडत नाही त्या. गुड बॉय गुड बॉय, गट्टूने चांगलं काम केलं. दमवल्या गाई पण गट्टूने. गुड बॉय, त्याला गुड बॉय म्हणलं मी बरं वाटतं. गायींना पळवून देत नाही, अडवतो लगेचच. कशा पळते त्या दोघीच्या दोघी. ही पाठीमागची आहे ती म्हातारी गाय आहे आपली. गट्टू धर धर गट्टू, हाय. गट्टू अडवतोय बघा कसा, थांबवतोय बरोबर गायींना. दम भरला गायींचा, दम भरला दोघींचा बी पळून पळून. सापडलं तर बांधतो ह्यांना आणि पुढच्या कामाला लागू. आता आखाड महिना कधी कुठवर आहे आता? आली 3 तारखेला असेल. त्याच्या आधी देवदेव हे करून घ्यावा आपला, करायचं परत नाही तर मग. आता पुन्हा कुठे तुला वार आहे मग? आता. आज 30, उद्या 31, बुधवार 31, गुरुवार 1, शुक्रवार आहे बघ चांगला. करायचं आता निवडणार सगळं देव आखाडात महिना, आखाडातल्या महिन्यात देव सुटते त्यांना. मग त्यांना आपलं काय निवड नारळ करून आपलं जिथल्या तिथं. पहिलं आखाड लागायचं की लोकांना, आखाडात आजारी पडायची. अजून आकाराच्या महिन्यात ती पुकाची नक्षत्र नेमकी तिथं येते ती, आणि ती वातावरण बदलतं ना आजारी पडते ती. सगळी लई आजारी पडते ती लोक. थंड, ताप, सर्दी, खोकला, साथीचा आजार. त्याला काय टाकलं नाही काय? त्याला टाकलंय ते तुडवतंय बघा दाद्या. त्याला ती गावात लागतं तसलं. आणि मुठभर कापून टाक. तसंच करतो, त्याला पाणी ठेवतो. मुठभर टाकलं, सगळं खाल्लं त्यानं. खाते त्याला, त्याला पाडसं ठुलं नाही. आज वातावरण बदललंय पण बरं वाटायला लागलं जरा. ऊन पडलंय त्यानं, बरं वाटतंय रे बाबा. डॉन आला बघ. खाल्लं की त्यानं. कुठे गेलता डॉन? अरे कुठे गेलता? भाकर. चल तिकडे चल. हा नको काय आहे. आवाज ते अंग बोल करून आलाय अंगावर सारा फडा फडा. आणि जवळ आलं की फडफडत. खाल्लं त्याला. फडफडले की सगळे अंगावर घाण येईल तुमच्या. भिजून आलंय पाण्यात कुठनं. बोल होऊन आलंय सगळे अंगावर येईल घाण. जा तिकडे डोळ्यात, तिकडे जा. पड पड गेलं. पड तिकडे. बरं मुग मग घेऊ का फवारून? आहे घे की. मला तर वाटतंय सुरुवात करावी. काय कसं असेल कर बाबा. आज निमा उद्या निमा. हा असं होईल. हाय पाणी दिवस पाळतो आजच फवारण बॅलर. उद्यापासून रात पाणी लागतं. मी आजच घेतो फवारून. ती 200 लिटरचं बॅलर भरून ठेवलं तरी मला आबाळ आले जरा. आणि माझं म्हणणं होतं की मग फवारायला चालू करावं, पण आज आहे मंगळवार, उद्या लाईटीची पाळी बदलती, पाण्याची अडचण येईल म्हणून टिपाड तरी भरून ठेवावं म्हणलं मी. एकदा टिपाड भरून ठेवलं की मग काय अडचण नाही. हां हा इथं ठेवू ना, तिथं तिथं कॉक आहे तिथं ठेव की. हां
मुगात फरक पडायला लागला आहे आपल्या. पण मावा जर नाही आटोक्यात आला तर मग अडचण येईल. तिथनं जायचं मुगात ना. हां मुगातनं जाऊ. धुवावं लागेल ते पाड्या एकदा आहे का नाही. बरं मोटर चालू करावं लागेल मला. मी येतो मोटर चालू नाही तर चल तिकडून जाऊ. हां अडचणीत ना ते मुगातले अडचण झाली दाट झालेले. वारा सुटलं ते बरं वाटायला लागलं. मग लय उकडत होतं नुसतं अंगातनं पाणी पाणी निघत होतं. तर हवा सुटली असं आभाळ आले. मी चाललोय वर पंप घेऊन पण आभाळ बी लय आलंय. तर बघू काय होतंय ते. नाही यायचं वाटतंय बरं का मला. तुला काय वाटतंय का? काय माहिती आता त्याचं काय सांगावं हां निसर्गाचं. हां बघू तिथवर चल तरी की सुरुवात तरी करू. त्याशिवाय कसं काय जोळा या इकडल्या कोपऱ्यावरनं आपल्याकडं नाही यायचं असं वाटतंय मला. तसं काय नाही सांगता येत. आबाळचं पावसाचं आहे. असू दे. तिथं आलंय आपलं रताळ. रताळीची पानं आहे ती. कडवणची आली कुठं कुठं. गोकर्णाचा वेल. पांढरी गोकर्ण आहे मिक्स पांढरी आणि थोडीशी निळी. हे समोरनं आबाळ आले बघा आणि वारा इकडंच आहे. काय करायचं का? मला तर नकोच वाटते. नको येईल काय पाऊस. मग काय ही बघा काळ 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 आबाळ आले. इकडे लांबपर्यंत चढलं. चढलं ना मारायचं का नको. हे लिंबोळी तेल आहे काय ह्याचा असर उशिरा होत असतो. हे काय हे नाही म्हणजे विष नाही पण कडू कडू लागतं ना. धुवून गेलं गेल्यावर कसं काय धुवून गेला की विषय संपला. म्हणून नको. बरं मग मारायचं का नकोच मग. नकोच वाटतंय मला. बघू वाट बघू थोडा वेळ. पंपात पाणी भरून ठेवलंय म्हणलं औषध हे टाकावं पण थोड्या वेळाने टाकावं म्हणलं कारण की काय खरं नाही. पण एक एक टिपकायला लागलाय त्याच्यामुळं आपण काय आता औषध हे टाकत नाही. आणि उद्या सकाळ सकाळ चालू करू फवारायला कारण पाऊस आला तर सगळं धुवून जाईल. तिकडं धारा उतरले ते काय आबाळ आले. इकडं बी डोक्यावर आबाळ आले. शांत बसलेलंच बरं पडेल. ही जमन खरं झालं. पाऊस यायला लागला. आपण तसं औषध काय टाकलं नाही पण चला जाऊ द्या दुसरं काहीतरी बघू काम आता. नाहीतर मग तुरीतलं आपलं हायच गवत काढायचं. तुरीतलंच काढावं आता. टिपका यायला लागला. आंबा लागला आता ह्या वर्षी थोडाफार का होईना ह्याला तवर लागल. तुला काय वाटतंय लागेल की लागेल ना. लागेल. हां लागेल नाही तर मग पुढच्या वर्षी लागेल. नाही लागेल की ह्या वर्षी. गेल्या वर्षीच आपण कलम केलंय ना. हां गेल्या वर्षी म्हणजे आता वर्षाचं झाड झालं म्हणायचं कलमाचं. बरं चला बसा मग. बसायचं का चिंगीला घेऊन यायचं का तिला ताण लागली का काय ते खाई नाहीच. लांबनं दिसते चिंगी खाई नाही ते नाहीतर बाप्याला जरी सांगू आणायला. बसू आपण आता इथं. कुठवर आली पातमागाची आपली. तिकडे लांब आहे पुढे. लांब गेली का. बरं चला तिकडंच. बघा हे ढग उतरलाय. बारीक पाऊस चालू झालाय. बरं झालं मी एकटा असतो तर मी फवारायला चालू केलं असतं पण ही म्हणली नका फवारू म्हणून मी थांबतो. त्याच्यामुळं पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही बाजूने विचार करावा लागतो. एकतर तुम्ही सारखं जर पॉझिटिव्ह विचार करत असला तरी सुद्धा तुम्ही फसल्या जाता आणि एकतर तुम्ही सारखा निगेटिव्ह विचार करत असाल तरी सुद्धा तुम्ही फसल्या जाता. दोन्हीचा ताळमेळ बसून योग्य ते निर्णय घेणं हे सुद्धा लय महत्त्वाचं काम आहे. चला पावसाने खोळंबा केला. पाऊस यायला लागला. चला राहिलेली पात परत घेऊ आता. हां लई नाही थोडाच आहे पण थोडाच असतं ना ते. करायला मजा करायची असते. बंद व्हायला एवढा. तर हे कडुलिंबाच्या झाडावर आपण डेरा ठेवलेला एक पालता करून. का तर सातपुडी माशी जी आहे तिला अंधारात राहायला आवडतं. चुकून समजा इथं पण फुटला का डेरा आहे त्याचा उपयोग नाही का आता. हां तडकला पाकच तडकलाय. दुसरा ठेवावा लागेल. तर मंडळी बघा बसलोय आता. इसावलोय जरा आता. तण काढायला चालू होतं. गाय बांधून आलो आणि तण काढायला चालू होतं. बसलोय जरा शांत आणि हाय आता लोक बोलते ती बघा कमेंट करते ती जरा हाय ती जरा काय 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 त्यांना जरा वाटतंय काहीतरी. कसं असतं आता असू दे आता चालायचंच. आपण आपल्या पद्धतीनं आपण चालायचं. बोलणाऱ्याचं तर काय तोंड धरा येत नाही आपल्याला. आपले
पद्धतीनं पद्धतशीर आपली गाडी आपल्या रुळावरनं चलून द्यायची. पिकं पाणी सगळे व्यवस्थित आहे ते. हाय ध्यान जरा असू द्या तुमचं बी माझ्यावर. करत जावा कमेंट. ही नाही असं नाही, पण जरा थोडंसं चांगल्या कमेंट करत जावा. वाचणाऱ्याला बी जरा बरं वाटतं आणि सगळं चांगलं होत असतं. काय असतं बरं का, होत असतं एखादी गोष्ट, काय कोणी साव नाही ह्या जगात. एखादी गोष्ट होत असते, चालायचं असतं, घ्यायचं असतं समजावून. तुम्ही मी का व्हायना, कुणी का व्हायना, पण आता ऐका, हां 4 लोकांच्या कमेंटसाठी तुम्ही बाकीच्यांना नाराज करणार आहे का? बाकीचे आपल्याला किती नाही लय 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 चांगलं मला म्हणणारी लय माणसं आहे ती. सगळ्यांचा आभारी आहे मी. हाय पण आता कसं आहे, एखाद्याला वाटतं की बाबा आता रामाला नावं ठेवली की हो, रामाला नावं ठेवली, कृष्णाला नावं ठेवली. हां मग आता मी तर माणूस आहे, साधा सिंपल माणूस आहे, मी काही देव नाही. पण हाय ती नावं ठेवणारी माणसं तर हाय ती पाहिजे ती बी. त्याच्याशिवाय कसं कळायचं? नावं ठेवते ती म्हणजेच नक्कीच आपण प्रगतीच्या दिशेने, एवढं लक्षात ठेवा. नाही, प्रगती सगळी तुमच्या आशीर्वादानं आहे हो. सगळं चांगलं आहे, काही अडचण नाही आपल्याला. पिकं जशी वाढायला लागली तसे सगळं कसं म्हणते ती की पीक चांगलं आलं तर घरची दैना संकट वाईट परिस्थिती दूर होती. तसं तुम्ही जर चांगलं आशीर्वाद जर दिलं तर बऱ्याच गोष्टी चांगल्या होत असते त्या. मित्रांनो, एखाद्याच्या कमजोरीवर का नाही लय मीठ रगडू नये. तर म्हणतात ताक ओळखून घ्यायचं असतं. लगेच एखाद्याला लय इमोशनल ब्लॅकमेल करायचं नसतं. आणि काय करावं लागणार नाही तसं काय नाही, पण सांगतोय तुम्हाला बाबा. काय बघा, तुम्हाला पटलं तर तुमच्या हिशोबाने आपलं. हो लोकांच्या पटण्यावर आपलं जीवन नाही. आपलं जीवन आपण आनंदाने जगायचं ना. आपल्या आपण तर आहे की लोकं आनंदाने. काय बघा, दुसऱ्याचं वाकून बघायलाच येते ती, पोसायला कुणीच येत नाही. नाही ती हाय, बरोबर आहे. सगळं कसं मला वाटतं लोकांकडे का लक्ष द्यायचं? सगळे चांगले असावे. सगळे आपल्या चॅनेलवरची सगळी चांगली असावी. सगळ्यांचं चांगलं व्हावं, भलं व्हावं. उगं एकमेकाला रोष देऊन एखाद्याला धारकी धरू नये असं मला वाटतं. तर असू द्या, चला अजून आता हे जेवढी होईल तेवढी होईल. परत गाय आणायच्या त्या आपल्याला. संध्याकाळच्या वाजलेल्या आहेत 6 आणि आम्ही निघालो पाणी आणायला. पाणी पण आणायचे आणि बघू अजून कामं पण आहे ते. चप्पल सापडली का नाही? नाही का? अरे तू कुठतरी विसरायला का? तुम्ही तिकडे ठेवली का मग? अगं मी माझी घालून गेलतो. आता गुरांना जाताना कुठली घातली? माझीच आहे. काय झालंय, दादा तिकडे घेऊन गेला आणि तिकडे सोडून आले दादा. माझी चप्पल ह्याला यायला लागली, ह्याची चप्पल मला यायला लागली. शेवटच्या पाठीत तिकडे एकदा बघ. ए यार, तू संडासला गेलता का कुठं? तिकडे विसरून आला का काय? बाहेर जात नाही कोण, बाहेर कोण जात नाही. अगं मजा केली ग, तिकडे विसरून आला. गाडी पडेल. पण चला येतो पाणी घेऊन. तर आपली रात्रीच्या भाजीची तयारी चालू आहे. कांदा चिरून घेतला, टमाटे चिरले. आज करायची आपल्याला काजू करी आणि याच्यासाठी बाकीचं साहित्य पण घेतलंय आपण जवळजवळ. की काय बारीक केलं मिक्सरमध्ये? मसाला, गरम मसाला आणि थोडंसं तीळ. गरम मसाला, तीळ बारीक करून घेतलेला आहे. आणि आता आपण बनवू. इथं भाकरी तयार आहे त्या सगळ्या टोपल्यामध्ये. फक्त भाजी राहिली आता. भाजी बनवून घेऊ. कांदा पहिल्यांदा बारीक करून घेऊ मिक्सरमधनं. कांदा टमाटे एकत्रच करायचं ना? हा, पण हे टमाटर थोडंसं ना धुवून घे. त्यातलं आंबट पाणी थोडं काढ, म्हणजे आंबट लागत. बघा ते थोडं खाऊन बघा वाटल्यास कसं आहे, आंबट आहे का. आंबट असलं तर धुवून घ्या, नसेल आंबट तर तसंच टाका. नाही, धुवून. काय टमाटे गोड असते, ते गोड पण असते ते टमाटे. तर आपली फोडणी झाली. फोडणीमध्ये आपण टाकलंय काय टाकलंय? आलं थोडंसं, जिरं, मोहरी, काजू घेतले ते आपण. पावसाळ्यामध्ये नेहमी पावसाळ्यामध्ये जर काजू घ्यायचं असेल तुम्हाला, नेहमी असं पॅक काजू घ्यायचं हे असं. कारण जर काजू जर उघडं असलं तर मग ते थोडंसं खराब झालेलं असतं. मी खाऊन बघितलं आणि मग मी पॅकिंगचं मागितलं, म्हणलं नको मला. पाणी घालून मसाला शिजायसाठी, भाजीसाठी परत घालायचं पाणी. त्याने काजू एवढं घेतले होते आपण.
आता 1-2 मिनिटं उकळून घ्यायचं. झाली भाजी झाली ना आपली. आपली थोडीशी कोथिंबीर टाकायची राहिली होती, त्यामुळे आता स्वच्छताने कोथिंबीर बारीक चिरून घेतली आणि त्याच्यावर आपण टाकू आता. तर कोथिंबीर आपण आता वरून टाकून घेऊ. कच्ची जरी टाकली तरी काय अडचण नाही, ती चव लागायची ती लागते मस्तपैकी. चला घ्या वाढायला. चला आता माझ्या तोंडाला सुटले पाणी, जेवण करून घेऊ. आई ग ताट घेऊन ये. आई चल जेवा चल. तर आपलं ताट तयार आहे, भाजी भाकरी कांदा. बस बस बस, सगळ्यांनी जेवायला या.